नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. स्वीट कॉर्नचे पदार्थ तर आपण खूप सारे करतो. कॉर्न चाट, कॉर्न कटलेट, कॉर्न भजी असे विविध पदार्थ आपण खाल्ले आहेत. पण आज मी तुम्हाला कॉर्नची पावभाजी करून दाखवणार आहे. ही पावभाजी तुम्ही एकदा करून खाल्ली की माझी खात्री आहे, एवढी ही पावभाजी चवीला छान लागते आणि याला साहित्यही मोजकेच लागते. अगदी आपल्या घरात असलेल्या साहित्यात ही बनते. त्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहू. अर्थातच स्वीटकॉर्नची पावभाजी आहे, म्हणून इथे मी आता एक स्वीटकॉर्नचं कणीस घेतलं आहे. याचे अर्धे दाणे हे असे हाताने काढायचे आहेत आणि अर्धे असे सुरीने सोलून काढायचे. असे का ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते. आणि आता हे जे हाताने काढलेले दाणे आहेत ते मी मिक्सरला लावून घेणार आहे. हे दाणे मिक्सरला पल्स मोडवर 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे हाताने काढलेले दाणे मिक्सरच्या भांड्यात घातले आहेत आणि आता ते मी फिरवून घेणार आहे. या पावभाजीला ना पावभाजी मसाला लागतो ना पावभाजीचे इतर साहित्य लागतं. फक्त 2 ते 3 साहित्यात ही पावभाजी बनवून तयार होते. आता इथे मी दाणे मिक्सरला लावून घेतले आहेत आणि हे जे डिशमध्ये आहेत ते मी हाताने सुरीने काढलेले दाणे आहेत. आता इथे मी 10-15 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत. ह्या पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून 10-15 घेतल्या आहेत. जर तुमच्याकडे लहान पाकळ्या असतील तर तुम्ही जास्त घ्या. आता इथे मी 2 मोठे कांदे घेतले आहेत. ते आता मी सुरीने एकदम बारीक चिरून घेणार आहे. या पावभाजीला कांदा आणि लसूण थोडं जास्तच लागतं आणि त्यामुळे चवीला ही खूपच भारी लागते. एवढ्या साहित्यात ही पावभाजी चविष्ट होते. अगदी झटकीपट होते, जास्त वेळ लागत नाही. ना कुकरला भाज्या लावायच्या ना भाज्या चिरायच्या, अगदी फटाफट बनवून होते. आता इथे माझा कांदा चिरून झाला आहे. एकदम बारीक चिरायचा आहे, जेवढा होता होईल तेवढा. आता इथे लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेत आहे. खूप पण बारीक करायचे नाही. जेव्हा आपण पावभाजी खाऊ तेव्हा त्या दाताखाली आल्या पाहिजेत, मग चवीला खूप छान लागतात. या बघा, या अशा बारीक करायच्या आहेत. आता मी इथे लोखंडाच्या कढईत 2 मोठे चमचे तेल घेतले आहे आणि त्यात या आता पाकळ्या मी घालणार आहे लसणीच्या आणि त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहे. आता बारीक चिरलेला कांदा मी घालणार आहे आणि छान तेलावर परतून घेणार आहे, तेल सुटेपर्यंत. ही पावभाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकता, पण ब्रेडबरोबर जरा जास्तच छान लागते. त्यासाठी तुम्ही ब्राऊन ब्रेड आणलात तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता इथे मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा आणि इथे गरम मसाला असलेली मिरची पावडर घातली आहे. पाव टीस्पून हळद पण घातली आहे. आता हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता हे बघा, मसाल्याला छान तेल सुटले आहे. आता त्यामध्ये सुरीने जे चिरले होते दाणे आपण ते घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत. हे दाणे असे सुरीने मी का चिरले, कारण खाताना त्याची दाताखाली गोडूस चव छान येते. आता हे दाणे छान परतले गेले आहेत तेलावर. आता जे मिक्सरला लावलेले दाणे आहेत ना ते घालायचे आहेत त्यामध्ये आणि छान 2 ते 3 वेळा परतून घ्यायचे आहेत. चांगले तेल सुटेपर्यंत परतायचे आहेत. आता इथे मी मिक्सरचं भांडं मिसळून घातलं आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे त्याला आणि झाकण ठेवून 2 मिनटं बारीक गॅसवर वाफ आणायची. झाकणावर पण थोडे पाणी ठेवायचे. वाफेच्या पाण्याने भाजी चांगली शिजेल, आणखीन भाजी तळाशी लागणार नाही. रेग्युलर पावभाजीपेक्षा ही भाजी पौष्टिक तर आहेच, पण फायबरयुक्तसुद्धा आहे. आता भाजी छान परतून झाली आहे. आता पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर 2 ते 3 मिनटं वाफ आणूया. हे बघा, इथे आपली भाजी आता छान तयार झाली आहे. खूप सारी कोथिंबीर पण घालायची आहे. आता तवा गरम करून तव्यावर थोडे तूप घालून ब्रेडच्या स्लाईस भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही हवं तर ह्या जागी ब्राऊन ब्रेडचा पण वापर करू शकता आणि इथे मी ब्रेड भाजण्यासाठी तुपाचा वापर केला आहे, तर तुम्ही बटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता आपली इथे गरमागरम कॉर्नची पावभाजी
तयार झाली आहे खाण्यासाठी. यावर आता मस्त कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि थोडंसं तूप किंवा बटर घालून ही पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. लाईक आणि सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. आता भेटू अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि नमस्कार सर्वांना.